नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. आजपासून उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजना आपण सुरुवात करतोय. दरवर्षीप्रमाणे मी सगळ्यात आधी उपवासाचा वाळवणाचा पदार्थ करते, म्हणजे मग तो आपल्याला महाशिवरात्रीला ताजा ताजा खाता येतो. तर आज अगदी वेगळ्या प्रकारचं वाळवण मी तुम्हाला दाखवणार आहे. इथं तुम्हाला दिसत असेल हा राजगिरा आहे आणि ह्या राजगिऱ्याचे मी उपवासाचे पापड करणार आहे. तर ह्या वाटीनी मी 1 वाटी राजगिरा काल रात्री भिजत घातला होता. कमीत कमी 6 ते 8 तास राजगिरा भिजावा लागतो, त्याच्याशिवाय तो भिजत नाही. आणि भिजवून आपण ह्याचे मिक्सरमधून काढून आता ह्याचे पापड करणार आहे, पापड किंवा पापड्या. तर आता सगळ्यात आधी आपण हे जे पाणी आहे तर ते गाळून घेऊ. या वाटीने आपल्याला साधारण 4 वाट्या पाणी ह्या राजगिऱ्याच्या पापड्यांसाठी लागणार आहे. तर हे आधी पाणी गाळून घेते, कारण पाण्यासकट जर मिक्सरमध्ये घातलं तर राजगिरा छान बारीक होत नाही. तर हा राजगिरा मी आता आधी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. गरज पडली तर हेच पाणी मी याच्यामध्ये घालणार आहे. एकूण 4 वाट्या पाणी घालायचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा राजगिरा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. तुम्हाला दिसत असेल अगदी बारीक झालेला नाही आहे. राजगिरा बारीक व्हायला खूप वेळ लागतो. तर तुम्हाला जर राजगिऱ्याचं पीठ मिळालं तर राजगिऱ्याच्या ऐवजी तुम्ही हे पीठ जरी रात्रभर भिजवून ह्याचे पापड्या केल्या तरी सुद्धा चालेल. पण घरात राजगिऱ्याचं नुसतं पीठ मात्र होत नाही भाजल्याशिवाय, आणि भाजून जर त्याचे पापड केले तर ते फुलणार नाहीत आणि एखाद्याला चिरण्या पण जातील. तर ठीक आहे, हे आता मी शिजवून घेणार आहे. किती वेळ शिजवायचं मी तुम्हाला ते सगळं दाखवते, आणि पापड्यांसाठी पीठ तयार झालं का नाही ते कसं बघायचं ते पण आपण बघूया. तर आता हे राजगिऱ्यामधलं गाळून घेतलेलं पाणी आहे, हे मी आधी कढईत घालतेय. राजगिऱ्यातून गाळून घेतलेलं पाणी 1 वाटी होतं, आणि आता ह्या पातेलीमध्ये मी 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. जसं लागेल तसं याच्यामध्ये आपण मिक्स करूया. तर आधी याची पेस्ट करून घेऊ. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे मग काय होईल, आपण जेव्हा गॅसवर शिजायला ठेवू तर तेव्हा गाठी होणार नाहीत. आणि ह्याच्यामध्ये उपवासाचं असल्यामुळे फार जास्त मसाले वगैरे आपल्याला वापरता येणार नाहीत. मी फक्त मीठ घालून या पापड्या करणार आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स किंवा कोथिंबीर घालू शकता. तर चला आता हे आपण गॅसवर शिजायला ठेवू. पीठ हे लगेच घट्ट व्हायला लागतं, त्याच्यामुळे सतत हलवायला पाहिजे. त्याच्यानंतर ही जी कढई आहे ती मी चांगली जाड बुडाची घेतलेली आहे. तर एखादा मिनिट कढई तापेपर्यंत गॅस मोठा ठेवायला हरकत नाही, पण हे अजिबात हलवायचं सोडायचं नाही. तुम्ही आत्ता पण मीठ घालू शकता, पण अचूक अंदाज येण्यासाठी मी पीठ शिजल्यावर किती पीठ होतंय त्याच्यानुसार मी मीठ घालणार आहे. म्हणजे मग मीठ जास्त होणार नाही. वाळवणाच्या पदार्थात बऱ्याच वेळेला मीठ जास्त होतं, कारण याच्यातला पाण्याचा अंश जेव्हा कमी होतो वाळल्यानंतर तर तेव्हा मिठाचं प्रमाण जास्त होतं. तर हे शिजल्यावर मग मी मीठ घालणार आहे. मिश्रण घट्ट व्हायला लागलं आहे, त्याच्यामुळे हे जे उरलेलं पाणी आहे, जे 4 वाट्या आपण मोजून ठेवलं होतं, तर ते पाणीसुद्धा मी ह्याच्यामध्ये मिसळलेलं आहे. एक 5-7 मिनिटं मी हे हलवतेय. नक्की किती वेळ लागला ते पण मी तुम्हाला सांगेन. जेव्हा पिठाला असे बुडबुडे यायला लागतात त्याच्यानंतर कमीत कमी 5 मिनिटं आपल्याला शिजवायचं आहे. कुठल्याही पापडाचं जेव्हा पापड्यांचं पीठ आपण शिजवताना जर ते कमी शिजलं गेलं तर त्या पापड्यांना चिरण्या जातात. त्याच्यामुळे पीठ चांगलं शिजणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ते पीठ कसं चेक करायचं ते पण मी तुम्हाला दाखवते. पण असे बुडबुडे भराभर यायला लागले, त्याच्यावर अशी साय जमल्यासारखी व्हायला लागली की मग पापड्यांचं पीठ शिजलेलं असतं. तर अजून एक 5 मिनिटं तरी मी शिजवणार आहे हे पीठ, आणि मग तुम्हाला दाखवते कसं चेक करायचं ते. छोट्या चमच्याने 1 पाऊण चमचा मी मीठ आधी घातलंय. चव बघून आपण ह्याच्यामध्ये परत मीठ वाढवू शकतो. मीठ मला बरंच कमी वाटतंय, तर अजून मी छोट्या चमच्याने अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. त्याच्यानंतर हे पीठ आता झालेलं आहे बघा. तुम्हाला हे सगळं दाट झालेलं दिसत असेल. अगदी पीठ छान दाट झालेलं आहे. तर आता गॅस मी बंद करतेय. गॅस बंद केल्यानंतर थोडीशी जिरं घालतेय. मिक्स करून घेऊया. आणि मी पापडाचं पीठ शिजलेलं आहे ते कसं ओळखायचं ते तुम्हाला दाखवते. हे असं छान कोट झालेलं आहे, आणि आपण अशी लाईन जर आपण अशी ओढली तर ते एकत्र होत नाही आहे. हे बघा,
म्हणजे याचा अर्थ हे पीठ शिजलेलं आहे. आता याचं टेम्परेचर थोडंसं कमी होऊ द्यायचं आणि मग आपण ह्याच्या पापड्या घालूया, कारण आपल्याला प्लॅस्टिकच्या कापडावर घालायचे आहे, त्याच्यामुळे थोडंसं टेम्परेचर कमी होणं गरजेचं आहे. अधूनमधून हलवत हे मिश्रण मी गार करून घेतलेलं आहे. अगदी पुसट आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. पुरेसा कागद जर जाड असेल तर हे तूपसुद्धा नाही लावलं तरी चालेल, पण अगदी पुसटचं मी तूप लावून घेतलं आहे. तेलाचा अतिशय वाईट वास येतो थोड्या दिवसांनी, म्हणून शक्यतो तुपाचा हात लावायचा. तर आता त्याच्या पापड्या घालून घेऊया आपण. असं दाटसर मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही तशा पातळ करू शकता, पण पापड्या आपण जेवढ्या पातळ करू तर त्याला भेगा पडण्याची आणि नाजूक होण्याची शक्यता असते, तुटू शकतात पापड्या. तर थोड्याशा जाडसर घालायच्या. खूप जाड घातल्या तर वाळणार नाही, त्याच्यामुळे अशा मीडियम जाडीच्या पापड्या घालायच्या. लहान मोठ्या तुम्हाला कशा हव्या तशा तुम्ही घालू शकता. खरं तर छोट्या पापड्या घातल्या तर आपल्याला तळायला सोप्या पडतात. तर सगळे पापड मी करून घेतलेले आणि लहान मोठे असे 1 वाटी राजगिऱ्यामध्ये 35 पापड झालेले आहेत. आता हे वाळल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर मंडळी हे बघा, राजगिऱ्याचे पापड किती सुरेख झालेले आहेत, अगदी नितळ. आणि फक्त एक आहे की मी हे जानेवारी महिन्यात केलेले, ऊन अजून कडक पडत नव्हतं. तर मी तुम्हाला असं सांगेन की शक्यतो ऊन चांगलं कडक पडल्यावरच करा, कारण घरामध्ये हे वाळायला खूप वेळ लागले आणि त्याच्यामुळे काय झालं, सोडवताना एखादा पापड तुटला, पण बाकी सगळे पापड खूप सुंदर झालेले आहेत. आणि उन्हात जर केले तर हा प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर पीठ जे आहे तर त्याचं टेम्परेचर व्यवस्थित कमी होऊ द्यायचं आणि मगच पापड घालायचे, नाहीतर मग ते प्लॅस्टिकच्या कागदाला चिकटतात. तर आता हे आपण पापड तळून बघूया. प्रत्येक वेळेला राजगिऱ्याचं पीठ मिळतंच असं नाही, त्याच्यामुळे मी राजगिरा भिजवून हे पापड केलेले आहेत. पण तुम्हाला जर राजगिऱ्याचं पीठ मिळालं तर तुम्ही राजगिऱ्याच्या पिठाचे करा, सोपे पडतील करायला, कारण राजगिरा मिक्सरमध्ये बारीक व्हायला पण जड जातो, वेळ लागतो जरा. तर मंडळी, नेहमीचे आपले बटाट्याचे आणि साबुदाण्याच्या पापड्या करण्यापेक्षा यावेळेला महाशिवरात्रीला तुम्ही हे उपासाचे पापड नक्की करून बघा, पापड्या राजगिऱ्याच्या. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली, चव आवडली राजगिऱ्याच्या पापड्यांची, तर मला कळवायला विसरू नका. धन्यवाद.